आणखी एका मोठी बातमी आहे। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असतील। छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे सदस्य असतील अशी माहिती आहे। भाजपकडून 4, त्याचबरोबर शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्य असतील अशी ही माहिती आहे। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आणि योजनांबाबत ही समिती कामकाज करणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नुकतंच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती होती आणि आता सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय सांगाल, ओबीसींसाठी गठीत झालेली ही समिती नेमकी कशी, उपसमिती नेमकी कशी असेल, काय अधिक माहिती आहे याविषयी? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यासोबतच मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी यापूर्वीच मंत्रिमंडळ उपसमिती गठीत झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं ओबीसी समाज याच्यामध्ये कुठे ना कुठे नाराजीचं वातावरण होतं, त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी आता ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती गठीत झालेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे की महसूल मंत्री आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि ओबीसी नेते म्हणून देखील त्यांची एक मोठी ओळख आहे, त्यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद। तर ओबीसी या सगळ्या जीआरच्या पार्श्वभूमीवर नाराज आहेत अशी चर्चा असणारे छगन भुजबळ यांची देखील या उपसमितीमध्ये वर्णी लागलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष, छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे यांच्यासोबतच दत्तात्रय भरणे आणि अतुल सावे अशा सर्व सदस्यांची या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये वर्णी लागलेली आहे अशी माहिती जी कळते। आणि त्यामुळेच ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती संदर्भात महत्वपूर्ण प्रकल्प, महत्वपूर्ण योजना यासोबतच शासकीय योजना आणि ओबीसी समाजाचे शासकीय लाभ हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वारंवार त्याचा आढावा घेतला जाईल। मंत्रिमंडळ उपस्थिती म्हणून त्यांना एक स्वतंत्र अधिकार या निमित्तानं देण्यात आले आहेत। बरोबर आहे राहुल, धन्यवाद। तुम्ही